कल्पना करा, एका खोलीत दोन व्यक्ती उभ्या आहेत. पहिली अत्यंत हुशार, दुसरी सामान्य. पण 10 वर्षानंतर यशस्वी कोण ठरते? जिच्याकडे जन्मजात टॅलेंट आहे की जी रोज एक छोटंसं पाऊल पुढे टाकत राहते? जर तुम्हाला आज कळलं की यशाचं सर्वात मोठं रहस्य टॅलेंट नाही, तर आजचा हा प्रवास कदाचित तुमच्या स्वतःकडे पाहण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. आज आपण ज्या पुस्तकामागील विचार समजून घेणार आहोत, त्या पुस्तकाच्या लेखिका आहेत अँजेला डकवर्थ. त्या एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ, संशोधक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. अनेक वर्षे त्यांनी एकाच प्रश्नावर संशोधन केलं. काही लोक अत्यंत कठीण परिस्थितीतही यशस्वी का होतात आणि काही जण सुरुवातीलाच हार का मानतात? हजारो विद्यार्थी, खेळाडू, लष्करी प्रशिक्षणार्थी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना एक महत्त्वाचा निष्कर्ष मिळाला. यशाचं सर्वात मोठं रहस्य टॅलेंट नाही, IQ नाही, नशीबही नाही, तर ग्रिट. म्हणजे दीर्घकालीन ध्येयासाठी अडचणी, अपयश, टीका आणि अडथळे असूनही जिद्दीने, सातत्याने पुढे चालत राहण्याची क्षमता. याच संशोधनावर आधारित त्यांनी लिहिलं जगप्रसिद्ध पुस्तक ग्रिट, द पॉवर ऑफ पॅशन अँड पर्सिव्हरन्स. आजही जगभरातील उद्योजक, खेळाडू, शिक्षक, विद्यार्थी, नेते आणि प्रशिक्षक या पुस्तकातून प्रेरणा घेतात. महत्त्वाची सूचना, या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. आपण पुस्तकाचा शब्दशः सारांश पाहणार नाही. यातील पात्रे, घटना आणि संवाद पूर्णपणे नवीन असून ते अँजेला डकवर्थ यांच्या संशोधन आणि विचारांनी प्रेरित आहेत. चला तर जिद्द, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. एक छोटा प्रश्न. जर तुमच्यापेक्षा जास्त टॅलेंट असलेली व्यक्ती 6 महिन्यांनी हार मानली आणि तुम्ही 3 वर्षे दररोज थोडंसं पुढे जात राहिलात, तर शेवटी जिंकेल कोण? या प्रश्नाचं उत्तर या संपूर्ण प्रवासात हळूहळू स्पष्ट होईल. नाव सोनाली देशमुख. वय 32 वर्षे. व्यवसाय वेलनेस कोच. पुण्यातील एका छोट्याशा वेलनेस स्टुडिओमधून ती लोकांना आरोग्य, झोप, तणाव नियंत्रण आणि सवयी बदलण्याचं मार्गदर्शन करायची. सोशल मीडियावर तिचे काही हजार फॉलोअर्स होते. लोक तिचं कौतुकही करायचे. पण तिच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू होती. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला ती नवीन चॅलेंज सुरू करायची. 30 दिवस सकाळी 5 वाजता उठा, 21 दिवस मेडिटेशन, 10,000 स्टेप्स. सुरुवातीला शेकडो लोक सहभागी व्हायचे, पण 10व्या दिवसापर्यंत अर्धी लोक गायब व्हायचे. महिन्याच्या शेवटी फक्त काहीच जण उरायचे. एक दिवस स्टुडिओ बंद झाल्यानंतर सोनाली रिकाम्या खुर्च्यांकडे पाहत बसली होती. तिच्या मनात एकच प्रश्न होता. लोकांना बदलायचं असतं, पण ते टिकत का नाहीत? त्या संध्याकाळी एक वयस्कर महिला स्टुडिओमध्ये परत आली. तिचं नाव होतं मीनलताई. ती म्हणाली, माफ कर, मी चॅलेंज पूर्ण करू शकले नाही. सोनाली हसली. काही हरकत नाही. पण मीनलताई पुढे म्हणाल्या, मी रोज फक्त 5 मिनिटं चालले, कारण अर्धा तास जमत नव्हता. सोनाली काही क्षण शांत झाली. तिला जाणवलं ती लोकांना मोठा बदल शिकवत होती. पण कदाचित मोठे बदल लहान पावलांनीच घडतात. त्या रात्री तिने तिच्या डायरीमध्ये लिहिलं, लोक कमकुवत नाहीत, त्यांची सुरुवात खूप मोठी असते. तिने दुसऱ्याच दिवशी नवीन कार्यक्रम जाहीर केला. दररोज फक्त 5 मिनिटे. ना मोठी वचने, ना कठीण नियम, फक्त 5 मिनिटे. सातत्याची सुरुवात मोठ्या उडीने होत नाही, ती लहान पण रोज घेतलेल्या पावलांनी होते. आज स्वतःला विचारा, मी कोणती गोष्ट इतकी मोठी बनवली आहे की त्यामुळे मी सुरुवातच करत नाही? टॅलेंट तुम्हाला सुरुवात करून देऊ शकतं, पण सातत्यच तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातं. सोनालीला अजून माहीत नव्हतं की तिने सुरू केलेल्या त्या छोट्याशा 5 मिनिटांच्या सवयी लवकरच
हजारो लोकांचं आयुष्य बदलणार होत्या. पण त्याआधी तिची स्वतःची जिद्द मोठ्या परीक्षेतून जाणार होती. क्रमशः भाग 2, जेव्हा प्रेरणा संपते. भाग 2, जेव्हा प्रेरणा संपते. लोकांना वाटतं यशस्वी लोक नेहमी मोटिवेटेड असतात, पण खरं सत्य पूर्णपणे वेगळं असतं. प्रेरणा येते आणि जाते, पण जिद्द राहते. 5 मिनिटांची सवय हा सोनालीचा नवीन कार्यक्रम अनपेक्षितपणे लोकप्रिय झाला. पहिल्याच आठवड्यात हजारो लोकांनी नाव नोंदवलं. सोशल मीडियावर लोक त्यांचे छोटे छोटे बदल शेअर करू लागले. कोणीतरी दररोज 5 मिनिटं चालत होता, कोणीतरी 5 मिनिटं ध्यान करत होता, कोणीतरी पहिल्यांदाच स्वतःसाठी वेळ काढत होता. सोनालीला वाटलं यावेळी खरंच काहीतरी बदलत आहे. पण 3 आठवड्यांनी सगळं बदललं. व्ह्यूज कमी झाले, कॉमेंट्स कमी झाले, चॅलेंज ग्रुप शांत झाला, लोक पुन्हा गायब होऊ लागले. त्या रात्री सोनालीने लॅपटॉप बंद केला आणि स्वतःलाच विचारलं, मी पुन्हा अपयशी ठरते आहे का? तिच्या मनात एक आवाज म्हणाला, बस झालं, इतकी मेहनत करून काय उपयोग? दुसऱ्या दिवशी ती तिच्या स्टुडिओमध्ये गेली. नेहमीप्रमाणे सकाळची सेशन होती, पण फक्त 2 जण आले होते. रिकाम्या योगा मॅट्स, शांत खोली आणि एक निराश मन. सेशन संपल्यानंतर ती दिवे बंद करत होती. तेवढ्यात एक तरुण मुलगी तिच्या जवळ आली. तिचं नाव होतं रिया. रिया म्हणाली, मॅडम, तुम्हाला कदाचित वाटत असेल आज फक्त 2 लोक आले, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आली आहे. ती काही क्षण थांबली आणि म्हणाली, 6 महिन्यांपूर्वी मला एन्झायटीमुळे घरातून बाहेर पडायलाही भीती वाटायची. आज मी इथे स्वतः चालत आले, कारण तुम्ही रोज म्हणायचात, फक्त आजचं पाऊल टाका. सोनाली काहीच बोलू शकली नाही. त्या एका वाक्याने तिला समजलं, ती व्ह्यूजसाठी काम करत नव्हती, ती लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी काम करत होती. आणि तो बदल नेहमी आकड्यांमध्ये दिसत नाही. कधी कधी तो एका व्यक्तीच्या नवीन आत्मविश्वासात दिसतो. त्या रात्री सोनालीने तिच्या स्टुडिओच्या भिंतीवर एक छोटंसं कार्ड चिकटवलं. त्यावर लिहिलं होतं, आज प्रेरणा नसेल तरीही हजर राहा. दुसऱ्या दिवसापासून ती स्वतःही त्याच नियमाने जगू लागली. काही दिवस तिला उत्साह असायचा, काही दिवस नसायचा, पण ती दररोज त्या स्टुडिओचं दार उघडायची, कारण तिला आता समजलं होतं, सातत्याला प्रेरणेची गरज नसते. काही महिन्यांनी तिच्या चॅलेंजमधील शेकडो लोकांनी एकच गोष्ट सांगितली, मॅडम, आमचं आयुष्य बदललं, कारण तुम्ही आम्हाला मोटिवेशन नाही तर रुटीन शिकवलं. सोनाली हसली, कारण हाच तर ग्रिटचा खरा अर्थ होता. प्रेरणा तुम्हाला सुरुवात करून देते, शिस्त तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाते. आज स्वतःला विचारा, मी काम करतो फक्त मोटिवेशन असताना, की मी माझ्या शब्दाला जागतो? ज्या दिवशी काम करण्याची इच्छा नसते त्या दिवशी केलेलं कामच तुमचं भविष्य घडवत असतं. सोनालीने एक महत्वाचा धडा शिकला होता. मोटिवेशन क्षणिक असतं, पण सवयी आयुष्य बदलतात. तिला वाटलं आता प्रवास सोपा होईल, पण जीवन आणखी एका मोठ्या परीक्षेची तयारी करत होतं. कारण यावेळी तिच्यासमोर अपयश नव्हतं, तर स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होणार होता. क्रमशः भाग 3, स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वात कठीण का असतं? भाग 3,
स्वतःवर विश्वास ठेवणं सर्वात कठीण का असतं? एक विचित्र गोष्ट आहे, आपण अनोळखी व्यक्तीवर लवकर विश्वास ठेवतो, पण स्वतःवर सर्वात कमी. कारण आपल्याला आपली प्रत्येक चूक, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक भीती माहीत असते. सोनाली देशमुखचा 5 मिनिटांचा बदल कार्यक्रम आता अनेक शहरांमध्ये पोहोचला होता. लोक तिचं कौतुक करत होते. पॉडकास्ट इंटरव्ह्यू, कॉर्पोरेट सेशन्स, सोशल मीडिया कोलॅबोरेशन सगळं छान सुरू होतं. पण एक सकाळ सगळंच बदललं. एका लोकप्रिय सोशल मीडिया क्रिएटरने सोनालीचा व्हिडिओ पाहून एक कठोर रिव्ह्यू केला. तो म्हणाला, हे काही नवीन नाही. 5 मिनिटांनी आयुष्य बदलत नाही. लोकांना खोटी आशा दाखवू नका. तो व्हिडिओ काही तासात लाखो लोकांपर्यंत पोहोचला. कमेंट सुरू झाले. हे खरंच काम करतं का? फक्त मार्केटिंग आहे? टाइम वेस्ट. पहिल्यांदाच सोनालीने तिचा लॅपटॉप बंद केला, फोन सायलेंटवर ठेवला आणि संपूर्ण दिवस कोणाशीच बोलली नाही. त्या रात्री ती तिच्या बाल्कनीत एकटी बसली होती. पावसाचे थेंब हळूहळू पडत होते. तिने स्वतःलाच विचारलं, कदाचित ते बरोबर म्हणत असतील. मी खरंच लोकांचा वेळ वाया घालवते आहे का? पहिल्यांदाच तिच्या मनात कार्यक्रम बंद करण्याचा विचार आला. दुसऱ्या दिवशी स्टुडिओमध्ये एक छोटासा पार्सल आला. त्यावर कोणतंही नाव नव्हतं. आत एक वही होती आणि एक हस्तलिखित पत्र. पत्रात लिहिलं होतं, प्रिय सोनाली मॅडम, 2 वर्षांपूर्वी मी कॅन्सर ट्रीटमेंट घेत होतो. शरीर थकलं होतं, मन हरलं होतं. तुमच्या फक्त 5 मिनिटं या सवयीमुळे मी रोज फक्त 5 मिनिटं चालायला सुरुवात केली. आज मी पुन्हा कामावर जातो. जर तुम्ही त्या दिवशी हार मानली असती तर कदाचित मी आज इथे नसतो. सोनालीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने पुन्हा ती रिव्ह्यू पाहिलं आणि मग ते पत्र. त्या क्षणी तिला एक गोष्ट समजली. टीका मोठ्या आवाजात होते, पण बदल शांतपणे घडत असतो. जोग नेहमी टाळ्या वाजवत नाही, पण तुमच्यामुळे एखाद्याचं आयुष्य बदलत असेल तर तुमचा प्रवास योग्य दिशेने चालला आहे. त्या संध्याकाळी तिने टीम मीटिंग बोलावली. सगळ्यांना म्हणाली, आजपासून आपण व्ह्यूज मोजणार नाही, आपण बदललेली आयुष्य मोजू. त्या दिवसापासून ऑफिसमध्ये एक नवीन बोर्ड लावला गेला. त्याचं नाव होतं लाईव्ह्ज चेंज्ड. जेव्हा जेव्हा कुणाचा पॉझिटिव्ह मेसेज यायचा तो त्या बोर्डवर लावला जायचा. हळूहळू तो बोर्ड पूर्ण भरून गेला आणि सोनालीचा स्वतःवरचा विश्वासही. त्या रात्री तिने डायरीमध्ये लिहिलं, स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे सगळे तुमच्यावर विश्वास ठेवतील याची वाट पाहणं नाही, तर सगळी शंका घेत असतानाही पुढचं पाऊल टाकणं. इतरांचं मत तुमची ओळख ठरवत नाही, तुमची सातत्यपूर्ण कृती तुमचं भविष्य ठरवते. आज स्वतःला विचारा, मी कुणाच्या तरी टीकेमुळे माझं एखादं स्वप्न थांबवलं आहे का? जर उत्तर हो असेल तर आज पुन्हा एक छोटं पाऊल टाका. स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे भीती संपणं नाही,
भीती असूनही चालत राहणं. सोनालीने टीकेवर मात केली, स्वतःवरचा विश्वास परत मिळवला. पण जिद्दीची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी होती. कारण यावेळी तिच्या समोर कुणी टीका करणार नव्हतं, कुणी अडवणारही नव्हतं. पण तिला स्वतःच्याच आयुष्यात एक असा निर्णय घ्यावा लागणार होता जो तिच्या ध्येयाची खरी किंमत ठरवणार होता. क्रमशः भाग 4, किंमत मोजण्याची तयारी आहे का? भाग 4, किंमत मोजण्याची तयारी आहे का? प्रत्येक मोठ्या स्वप्नाची एक किंमत असते. काही जण ती पैशांनी भरतात, काही वेळ देतात आणि काही आरामाचा त्याग करतात. पण एक प्रश्न मात्र प्रत्येकाला पडतो, मी खरंच ही किंमत मोजायला तयार आहे का? सोनालीचा वेलनेस प्रोग्राम आता अनेक कंपन्यांपर्यंत पोहोचला होता. कॉर्पोरेट वर्कशॉप्स, ऑनलाईन कोर्सेस, वीकेंड रिट्रीट्स. काम इतकं वाढलं की तिच्या दिवसात 24 तासही कमी पडू लागले. सकाळी क्लायंट सेशन्स, दुपारी कॉन्टेंट रेकॉर्डिंग, संध्याकाळी वर्कशॉप्स, रात्री नवीन प्रोग्राम प्लॅनिंग. सगळं छान चाललं होतं, पण तिच्या चेहऱ्यावरचा थकवा लपून राहत नव्हता. एका रविवारी तिची आई स्टुडिओमध्ये आली. हातात डबा होता. ती हसत म्हणाली, तुझं आवडतं जेवण आणलं. सोनाली लॅपटॉप समोर बसून ईमेल लिहित होती. ती म्हणाली, आई 5 मिनिटं. ती 5 मिनिटं 2 तास झाली. आई शांतपणे तिच्या समोर बसून राहिली. घरी जाताना फक्त एकच वाक्य बोलली, यश मिळवत जा, पण स्वतःला हरवू नकोस. त्या रात्री सोनाली झोपू शकली नाही. तिने कॅलेंडर उघडलं. गेल्या 48 दिवसात एकही सुट्टी नव्हती. वर्कआउट नव्हता, वाचन नव्हतं, कुटुंबासाठी वेळ नव्हता. ती लोकांना बॅलेन्स शिकवत होती, पण स्वतःचं बॅलेन्स हरवत होती. दुसऱ्या दिवशी तिने सगळ्या मीटिंग्स कॅन्सल केल्या. टीमला बोलावलं. ती म्हणाली, आज आपण बिझनेसबद्दल बोलणार नाही, आपण आपल्या आयुष्याबद्दल बोलू. सगळे आश्चर्यचकित झाले. मग तिने व्हाईट बोर्डवर एक वर्तुळ काढलं. त्याचे 4 भाग केले, हेल्थ, फॅमिली, वर्क, सेल्फ. ती म्हणाली, जर एका भागासाठी उरलेले 3 भाग गमावले तर ते यश नाही. त्या दिवसापासून स्टुडिओमध्ये एक नवीन नियम लागू झाला. रविवार कोणतंही सेशन नाही, कोणताही क्लायंट नाही, कोणतीही मीटिंग नाही. फक्त कुटुंब, आराम आणि स्वतःसाठी वेळ. सुरुवातीला काही लोक नाराज झाले, काही क्लायंट्स गेले, उत्पन्नही थोडं कमी झालं. पण सोनालीला एक वेगळीच गोष्ट मिळाली, मनःशांती. काही महिन्यांनी एका वर्कशॉपमध्ये एका सहभागीने विचारलं, मॅडम, तुमच्या सक्सेसचं सिक्रेट काय? सोनाली हसली आणि म्हणाली, मी माझ्या ध्येयासाठी किंमत मोजली, पण माझ्या आयुष्याची किंमत कधीच मोजली नाही. संपूर्ण सभागृह शांत झालं, कारण ते वाक्य प्रत्येकाच्या मनाला भिडलं होतं. त्या रात्री तिने डायरीमध्ये लिहिलं, ग्रीट म्हणजे फक्त कठोर परिश्रम नाही. ग्रीट म्हणजे दीर्घकाळ टिकेल अशा पद्धतीने ध्येयासाठी जगणं. जिद्द म्हणजे स्वतःला संपवणं नाही, स्वतःला सांभाळत सातत्याने पुढे जाणं. आज स्वतःला विचारा, मी यश मिळवण्यासाठी काय कमावतो आहे आणि काय गमावतो आहे? ज्या यशासाठी तुम्हाला स्वतःलाच गमवावं लागतं ते यश नसतं, तो व्यवहार असतो.
सोनालीने आता एक नवीन समतोल शोधला होता. जिद्द आणि शांतता, ध्येय आणि आयुष्य. पण अँजेला डकवर्थ यांच्या संशोधनातील सर्वात शक्तिशाली तत्व अजून बाकी होतं. कारण जिद्द एकट्याने जन्माला येत नाही, ती उद्देशातून जन्माला येते. क्रमशः भाग 5, जिद्दीमागचं खरं कारण. भाग 5. जिद्दीमागचं खरं कारण. लोक विचारतात, सातत्य कसं ठेवायचं? पण कदाचित खरा प्रश्न तो नाही. खरा प्रश्न आहे, तुम्ही हे सगळं का करत आहात? कारण का जितकं मजबूत तितकी जिद्दही मजबूत. सोनालीचा प्रवास आता स्थिर झाला होता. तिने काम आणि आयुष्य यामध्ये समतोल साधला होता. टीम मजबूत झाली होती. क्लायंट्स समाधानी होते. बिझनेस वाढत होता. सगळं योग्य दिशेने चाललं होतं. पण एक दिवस तिला एका शाळेतून फोन आला. त्या शाळेचे प्रिन्सिपल म्हणाले, आमच्या शिक्षकांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वर्कशॉप घ्याल का? सोनालीने होकार दिला. वर्कशॉप सुरू झाला. शिक्षक हसत होते, ॲक्टिव्हिटी करत होते. पण मागच्या रांगेत एक शिक्षिका संपूर्ण वेळ शांत बसली होती. कार्यक्रम संपल्यावर ती हळूहळू सोनाली जवळ आली. तिचं नाव होतं स्वाती. स्वाती म्हणाली, मॅडम, आज मी वर्कशॉपसाठी नाही आले. मी स्वतःला शोधायला आली होती. सोनाली शांतपणे ऐकत होती. स्वाती पुढे म्हणाली, गेल्या 2 वर्षात मी इतरांची काळजी घेत राहिले. विद्यार्थी, घर, आई वडील, सगळी. पण स्वतःची कधीच घेतली नाही. आज पहिल्यांदाच मला जाणवलं, मीही महत्वाची आहे. सोनाली घरी परतताना गाडी थांबवून काही क्षण शांत बसली. तिच्या मनात एक विचार पुन्हा पुन्हा येत होता. मी वेलनेस कोच म्हणून काम करते आहे की लोकांना स्वतःवर प्रेम करायला पुन्हा शिकवते आहे? त्या क्षणी तिला तिच्या कामाचा खरा अर्थ समजला. दुसऱ्या दिवशी तिने ऑफिसमध्ये एक फ्रेम लावला. त्यावर लिहिलं होतं, आपण एक्सरसाइज शिकवत नाही, आपण लोकांना स्वतःचं आयुष्य पुन्हा जगायला शिकवतो. टीममधील प्रत्येक जण काही क्षण त्या फ्रेमकडे पाहत राहिला. त्या दिवसापासून प्रत्येक सेशन फक्त फिटनेस सेशन राहिला नाही, तो लोकांच्या आयुष्यात आशेचा एक तास बनला. काही आठवड्यांनी एका कॉर्पोरेट इव्हेंटमध्ये होस्टने विचारलं, सोनाली, तुम्ही इतकी वर्ष एकाच ध्येयासाठी कसं काम करू शकलात? ती हसली आणि म्हणाली, कारण मी फक्त करिअर बनवत नव्हते, मी एक पर्पज जगत होते. सभागृहात क्षणभर शांतता पसरली. मग जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या रात्री तिने डायरीमध्ये लिहिलं, ध्येय तुम्हाला सकाळी उठवतं, पण पर्पज तुम्हाला कधीच हार मानू देत नाही. जिद्द टिकते जेव्हा तुमचं काम फक्त पैशासाठी नसतं, तर एखाद्या मोठ्या उद्देशासाठी असतं. आज स्वतःला विचारा, मी जे काम करतो ते फक्त इन्कमसाठी आहे की त्यामागे एखादा पर्पज आहे? ध्येय तुम्हाला दिशा देतं, पण उद्देश तुम्हाला शक्ती देतो. सोनालीला आता तिचं का सापडलं होतं. म्हणूनच ती थकत होती, पण थांबत नव्हती.
पडत होती, पण हार मानत नव्हती. तरीही जीवनात एक अशी वेळ येणार होती जेव्हा तिचा सर्वात मोठा आधार अचानक निघून जाणार होता. आणि तिथेच तिच्या जिद्दीची खरी परीक्षा सुरू होणार होती. क्रमशः भाग 6, जेव्हा सगळंच तुटून पडतं. भाग 6, जेव्हा सगळंच तुटून पडतं. जिद्दीची खरी परीक्षा यश मिळाल्यावर होत नाही. ती तेव्हा होते जेव्हा सगळंच हातातून निसटतं. कारण त्या क्षणी तुमच्याकडे 2च पर्याय असतात: हार मानायची किंवा पुन्हा उभं राहायचं. हिवाळ्याची एक सकाळ. सोनाली नेहमीप्रमाणे स्टुडिओकडे निघाली. पण स्टुडिओसमोर लोकांची गर्दी होती. फायर ब्रिगेड, पोलीस आणि तिच्या डोळ्यांसमोर एक धक्कादायक दृश्य. रात्री शॉर्ट सर्किटमुळे स्टुडिओमध्ये आग लागली होती. एक्सरसाइज मॅट्स, फर्निचर, कॅमेरा, लाईट्स, कम्प्युटर्स सगळं राख झालं होतं. त्या दिवशी इन्शुरन्स सर्वे सुरू होता. लोक नुकसान मोजत होते. पण सोनाली एका कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या हातात स्टुडिओची पहिली चावी होती. तीच चावी ज्या दिवशी तिने स्वप्नाची सुरुवात केली होती. तिच्या डोळ्यांत पहिल्यांदाच अश्रू आले. ती मनात म्हणाली, इतकी वर्षांची मेहनत एका रात्रीत संपली. दुसऱ्या दिवशी टीम मीटिंग झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. कोणीतरी म्हणालं, काही महिने सगळं बंद ठेवूया. दुसरा म्हणाला, क्लायंट्स पण जाते. तिसरा म्हणाला, पुन्हा सुरुवात करणं खूप कठीण आहे. सगळे सोनालीकडे पाहत होते. ती काही क्षण शांत राहिली. मग तिने टेबलावर एक जळालेली लहानशी नेम प्लेट ठेवली. त्यावर अजूनही धुराचे डाग होते. ती म्हणाली, आग या लाकडाला जाळू शकते, पण आपलं ध्येय कोणतीही आग जाळू शकत नाही. त्या संध्याकाळी तिने सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ अपलोड केला. त्यात ना दुःख होतं, ना तक्रार, फक्त एक वाक्य होतं, स्टुडिओ जळाला आहे, पण आपली जिद्द अजून जिवंत आहे. तो व्हिडिओ हजारो लोकांपर्यंत पोहोचला. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित गोष्ट घडली. ज्यांनी कधी तिच्याकडून शिकायला सुरुवात केली होती, तीच लोक मदतीसाठी पुढे आले. कोणीतरी योगा मॅट्स दिली, कोणीतरी कॅमेरा दिला, कोणीतरी भाड्याने हॉल उपलब्ध करून दिला. एका विद्यार्थ्याने फक्त एवढंच लिहिलं, मॅडम, आम्ही तुमच्याकडून हार मानणं शिकलो नाही. फक्त 19 दिवसात पहिलं सेशन पुन्हा सुरू झालं. तो हॉल पूर्वीच्या स्टुडिओ इतका सुंदर नव्हता. AC नव्हता, मोठे मिरर्स नव्हते, प्रीमियम लाईट्स नव्हत्या. पण एक गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त होती, लोकांचा विश्वास. त्या दिवशी सेशन संपल्यावर सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. सोनालीच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू होते. यावेळी दुःखाचे नाही, कृतज्ञतेचे. त्या रात्री तिने डायरीमध्ये लिहिलं,
मी स्टुडिओ उभारलं नव्हतं, मी विश्वास उभारला होता. म्हणून इमारत पडली, पण प्रवास थांबला नाही. तुमच्याकडून सगळं हिरावून घेतलं, तरीही तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकत असाल तर तीच खरी जिद्द आहे. आज स्वतःला विचारा, जर आज माझ्याकडचं सगळं निघून गेलं तर मी पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याची हिंमत ठेवेन का? खरी ताकद कधीच न पडण्यात नसते, ती प्रत्येक वेळी पुन्हा उभं राहण्यात असते. सोनालीने अपयश पाहिलं, टीका सहन केली, नुकसान अनुभवलं आणि राखेतून पुन्हा उभं राहणंही शिकलं. पण तिच्या प्रवासातील सर्वात सुंदर क्षण अजून यायचा होता. कारण काही विजय ट्रॉफीने मोजले जात नाहीत, ते एखाद्या माणसाच्या बदललेल्या आयुष्याने मोजले जातात. तर क्रमशः भाग 7, जिद्दीचं खरं फळ. भाग 7, जिद्दीचं खरं फळ. लोक यश पाहतात, पण त्या यशामागील वर्षानुवर्षांचा संघर्ष कोणीच पाहत नाही. कारण जिद्दीचं फळ नेहमी उशिरा मिळतं, पण जेव्हा मिळतं तेव्हा ते आयुष्यभर पुरतं. स्टुडिओला आग लागून 3 वर्षे झाली होती. आज सोनाली देशमुखचं वेलनेस कम्युनिटी देशभर पसरलं होतं. ऑनलाईन प्रोग्रॅम्स, कॉर्पोरेट वेलनेस, हॅबिट रिट्रीट्स, मेंटल वेलनेस सेशन्स आणि हजारो लोक दररोज तिच्यासोबत त्यांच्या आयुष्यात छोटे छोटे बदल करत होते. पण या सगळ्यापेक्षा एक गोष्ट तिला जास्त आनंद देत होती. एका रविवारी ती पुण्यातील एका सार्वजनिक बागेत मॉर्निंग वॉक करत होती. तेवढ्यात एक 10 वर्षांची मुलगी तिच्याकडे धावत आली. तुम्ही सोनाली मॅडम ना? सोनाली हसली. हो. मुलगी तिच्या आईचा हात धरून म्हणाली, ही माझी आई. आई हसली आणि म्हणाली, तुम्हाला आठवत नसेल, पण 4 वर्षापूर्वी मी तुमच्या पहिल्या 5 मिनिटांच्या चॅलेंजमध्ये सहभागी झाले होते. ती पुढे म्हणाली, त्यावेळी मी स्वतःसाठी 5 मिनिटही काढू शकत नव्हते. आज मी दररोज चालते, योगा करते आणि माझी मुलगीही माझ्यासोबत एक्सरसाइज करते. मुलगी हसून म्हणाली, आमच्या घरी सकाळची सुरुवात 5 मिनिटांपासून होते. सोनाली काही क्षण शांत उभी राहिली. तिला ही कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठं वाटलं. काही दिवसांनी तिला एका विद्यापीठातून गेस्ट स्पीकर म्हणून बोलावलं. विषय होता सक्सेस बियॉन्ड टॅलेंट. एका विद्यार्थ्याने विचारलं, मॅडम, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं अचीवमेंट कोणतं? सभागृह शांत झालं. सोनाली हसली आणि म्हणाली, माझा सर्वात मोठा अवॉर्ड माझ्या ऑफिसमध्ये नाही, तो लोकांच्या रोजच्या सवयींमध्ये आहे. जर कोणीतरी आज स्वतःसाठी 5 मिनिटं काढत असेल तर तीच माझी सर्वात मोठी कमाई आहे. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यक्रम संपल्यावर एक तरुण मुलगा तिच्याजवळ आला. तो म्हणाला, मॅडम, मी 2 वर्षांपूर्वी तुमचे व्हिडिओज पाहायला सुरुवात केली. त्यावेळी मी खूप सहज हार मानायचो. आज मी राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन धावलो. मेडल मी जिंकलो, पण जिद्द तुमच्याकडून शिकलो. सोनाली त्या मेडलकडे पाहत नव्हती. ती त्या मुलाच्या बदललेल्या नजरेकडे पाहत होती. त्या रात्री तिने जुनी डायरी उघडली. पहिल्या पानावर एक वाक्य लिहिलेलं होतं, लोक बदलतात का? ती हसली आणि त्याखाली
नवीन वाक्य लिहिलं. हो, जेव्हा कोणीतरी त्यांच्यावर ते हार मानण्याआधी विश्वास ठेवतो. तुमचं खरं यश तुम्ही किती पुढे गेलात यावर ठरत नाही, तुमच्यामुळे किती लोक पुढे गेले यावर ठरतं. आज स्वतःला विचारा, माझ्या सातत्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य थोडंसं का होईना चांगलं होतं आहे का? जिद्दीचं सर्वात सुंदर फळ यश नसतं, ती एखाद्याच्या आयुष्यात निर्माण झालेली आशा असते. सोनालीचा प्रवास आता पूर्णत्वाकडे येत होता. तिने टॅलेंटपेक्षा सातत्य निवडलं, मोटिवेशनपेक्षा शिस्त निवडली, अपयशापेक्षा पुन्हा सुरुवात निवडली. आणि आज तिने तिच्या जिद्दीचं खरं फळ पाहिलं. पण अँजेला डकवर्थ यांच्या संपूर्ण संशोधनाचा सर्वात मोठा संदेश अजून बाकी होता. कारण ग्रिट ही जन्मजात भेट नसते, ती दररोज घडवलेली सवय असते. क्रमशः अंतिम भाग 8. जिद्द जन्मत नाही, घडवावी लागते. अंतिम भाग 8. जिद्द जन्मत नाही, घडवावी. 7 वर्षे कधी निघून गेली सोनाली देशमुखलाही कळलं नाही. आज तिचं वेलनेस स्टुडिओ फक्त एक जागा नव्हती, ती हजारो लोकांसाठी नव्या सुरुवातीचं ठिकाण बनली होती. लोक तिच्याकडे फिटनेस शिकायला येत नव्हते, ते स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला येत होते. आणि सोनालीला एक गोष्ट पूर्णपणे समजली होती, यश हे एका मोठ्या निर्णयाचं फळ नसतं, ते दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांचं फळ असतं. एका सकाळी स्टुडिओमध्ये एक 16 वर्षांचा मुलगा आला. त्याचं नाव होतं आर्यन. तो शांत होता, निराश होता. त्याने विचारलं, मॅडम, मी प्रत्येक गोष्ट सुरू करतो, पण पूर्णच करू शकत नाही. मी कधीच यशस्वी होणार नाही का? सोनाली हसली. तिने त्याला स्टुडिओच्या भिंतीवर लावलेला एक जुना फोटो दाखवला. त्या फोटोमध्ये जळालेला स्टुडिओ, राख आणि 4 योगा मॅट्स दिसत होत्या. ती म्हणाली, हा माझा सर्वात आवडता फोटो आहे. आर्यन आश्चर्याने म्हणाला, पण यात तर सगळं नष्ट झालंय. सोनाली शांतपणे म्हणाली, नाही, याच दिवशी मी पुन्हा सुरुवात करायचा निर्णय घेतला होता. आता एक खोल श्वास घ्या, डोळे अलगद मिटा. कल्पना करा, तुम्ही एका लांब डोंगर रस्त्यावर चालत आहात. शिखर अजून खूप दूर आहे. तुम्ही थकला आहात, पाय दुखत आहेत. आजूबाजूला कोणी नाही. मग तुमच्या मनात 2 आवाज येतात. पहिला म्हणतो, बस आता पुरे. दुसरा अगदी शांतपणे म्हणतो, फक्त 1 पाऊल अजून. आता स्वतःला विचारा, आज मी कोणत्या आवाजाचं ऐकणार? मग फक्त 1 पाऊल पुढे टाका. कारण प्रत्येक मोठा प्रवास एका पुढच्या पावलानेच सुरू राहतो. सोनालीच्या प्रवासातून आपण 10 महत्वाचे धडे शिकलो. 1. टॅलेंटपेक्षा सातत्य जास्त शक्तिशाली असतं. 2. छोट्या सवयी मोठे बदल घडवतात. 3. मोटिवेशन तात्पुरती असते, डिसिप्लिन कायमची असते. 4. टीका थांबवू शकत नाही जर तुमचं ध्येय स्पष्ट असेल. 5. प्रत्येक स्वप्नाची किंमत असते, पण स्वतःला गमावू नका. 6. पर्पज असला की जिद्द टिकते. 7. अपयश हा शेवट नसतो, तो नवीन सुरुवातीचा दरवाजा असतो. 8. तुमचं सातत्य
इतरांसाठी प्रेरणा बनू शकतं. 9. रोजचं एक छोटं पाऊल आयुष्य बदलू शकतं. आणि सर्वात महत्वाचं, जिद्द जन्मत नाही, ती दररोजच्या कृतीतून घडते. जीवन तुम्हाला नेहमी समान संधी देणार नाही. काहींची सुरुवात तुमच्यापेक्षा पुढे असेल, काही जण तुमच्यापेक्षा जास्त हुशार असतील, काहींकडे जास्त पैसा असेल, पण एक गोष्ट प्रत्येकाच्या हातात असते. आज पुन्हा एकदा प्रयत्न करण्याचा निर्णय. कदाचित तुमचं स्वप्न आज पूर्ण होणार नाही, उद्या देखील नाही, पण जर तुम्ही हार मानली नाही तर एक दिवस तुमची कथा दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनेल. आजचा हा प्रवास ग्रिट या जगप्रसिद्ध पुस्तकामागील विचारांनी प्रेरित होता. लेखिका अँजेला डकवर्थ यांनी जगाला एक महत्त्वाचा संदेश दिला. यशस्वी लोक नेहमीच सर्वात हुशार नसतात, पण ते सर्वात जास्त काळ त्यांच्या ध्येयाशी प्रामाणिक राहतात. म्हणूनच आजपासून मोठे बदल करण्याचा विचार करू नका. फक्त रोज एक छोटं पाऊल टाका. कारण 7 वर्षानंतर लोकांना तुम्ही किती वेगाने धावलात हे आठवणार नाही. त्यांना हे आठवेल की तुम्ही कधीच थांबला नाहीत. जर हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा आजपासून तुम्ही कोणती एक छोटी सवय सातत्याने सुरू करणार आहात. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत शेअर करा जिला वाटतं माझ्या टॅलेंट नाही. अशाच दर्जेदार मराठी ऑडिओबुक डॉक्युमेंटरी, सायकॉलॉजी, हॅबिट बिल्डिंग, सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि लाईफ चेंजिंग स्टोरीजसाठी ज्ञानयात्रा चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका. यशस्वी होण्यासाठी सर्वात हुशार असण्याची गरज नाही, सर्वात श्रीमंत असण्याचीही गरज नाही. गरज आहे दररोज हार न मानता एक छोटं पाऊल पुढे टाकण्याची. कारण जिद्द जन्मत नाही, ती घडवावी लागते. ज्ञानयात्रा, दररोज 1% सुधारणा, आयुष्यभर मोठा बदल.